Welcome friends. Today we discuss on the problem of hexagonal prism, some part of hexagonal prism under the unit of development of surfaces. Hexagonal prism आपल्याला माहिती आहे, त्याला वर्टिकल 6 फेसेस असणार आहेत. त्यातला काही पार्ट म्हणजेच सेक्शन घेऊन कट केला अगोदरच पार्ट, पण हा सेक्शन जो आपण आता या ठिकाणी घेणार आहे हा एकाच प्लेन मध्ये नाही आहे, दोन इंटरसेक्टिंग प्लेन आहेत. त्याच्यामधून आपण हा डेव्हलपमेंट कशी येते ही बघणार आहे. ऍक्च्युअली ते कशा पद्धतीने आहे क्वेश्चन मध्ये बघूया आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस ऑफ पार्ट पी ऑफ द हेक्सागोनल प्रिझम हुज फ्रंट व्ह्यू इज शोन इन द फिगर बिलो. म्हणजे इथे या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि ही फिगर जी आहे ही क्वेश्चनचाच पार्ट आहे. हा फिगर म्हणजे याप्रमाणे दिलेला आहे. दोन कटिंग प्लेन आहेत, एक 30 डिग्री इन्क्लिनेशनला आहे, एक 6 डिग्री इन्क्लिनेशनला आहे हॉरिझॉन्टलला. तुम्ही बघू शकताय 20 mm साइड असलेला हेक्सागोनल प्रिझम आहे, ज्याची ऍक्सिस हाईट 40 आहे. व्हर्टिकली आपल्याला 4 फेसेस विजिबल असतात हेक्सागोनचे, इथं पण 4 फेसेस आपल्याला विजिबल आहेत. लक्षात आलं? असा हा पोर्शन आहे. काय सांगितलेला आहे, जो पार्ट पी आहे त्याची डेव्हलपमेंट आपल्याला ड्रॉ करायची आहे. म्हणजे बेस जो आहे, बेसची ट्रू शेप आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे एक टॉप जो आहे हा रिमूव्ह होणार आहे आणि बेस जो आहे तो तसाच राहणार आहे. मग हा ट्रू शेप आपल्याला जर बघायचा असेल बेसचा, ज्याच्यावर रेस्टिंग आहे तो, तर आपल्याला वरून बघावं लागणार आहे. ठीक आहे, चालू करूया. जी रेफरन्स लाईन आहे XY लाईन, त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. टॉप व्ह्यू ड्रॉ करत असताना हेक्सागोन ड्रॉ करायची पद्धत आपल्याला माहिती आहे. एक 60 डिग्रीचा अँगल घ्यायचा हॉरिझॉन्टलला आणि त्याच लाईनला परत दुसरा एक अँगल घ्यायचा 60 डिग्रीला. या पद्धतीनं हेक्सागोन ड्रॉ करायची पद्धत आपल्याला माहिती आहे. दोन हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, त्यानंतर कंपास मध्ये 20 mm डिस्टन्स घ्या आणि दोन्ही पॉइंटला ठेवून इंटरसेक्ट करा. त्यानंतर हा हेक्सागोन तुम्ही जॉईन करून घ्या. ही मेथड आपण फर्स्ट इयरला शिकलेली आहे हेक्सागोन ड्रॉ करायची. या दोन्हीच्या मध्ये कुठं ते इंटरसेक्ट होईल या पद्धतीनं असा हेक्सागोन कंप्लीट होईल. याला 6 कॉर्नर असणार आहेत एकूण हेक्सागोनला, 1 2 3 4 5 आणि 6. आणि हा जो हेक्सागोनला आहे हा टॉप व्ह्यूला असा दिसणार आहे. तर फ्रंट व्ह्यूला कसा दिसणार आहे यासाठी पॉइंट सगळे प्रोजेक्ट करून घ्या. फ्रंट व्ह्यूला 1 डॅश 2 डॅश 6 डॅश सेम असणार आहे, 3 डॅश 5 डॅश आणि 4 डॅश या पद्धतीने पॉइंट असतील सगळे. ऍक्सिस हाईट दिलेला आहे 40 mm. ऍक्सिस हाईट घ्या, दिलेल्या ऍक्सिस हाईटला सगळे एजेस ड्रॉ करून घ्या. आता सेंटरला एक लाईन घेतलेली आहे मी डार्क, त्या ठिकाणी एक पॉइंट येणार आहे जो कटिंग प्लेन इंटरसेक्ट होणार आहे, त्याची लाईन आहे ती. ऍक्च्युअली मध्ये लाईन येत नाही आहे, फक्त इंटरसेक्शनची लाईन मध्ये येणार आहे ती. मध्ये तो पॉइंट असणार आहे या ठिकाणी. या पॉइंटला 60 डिग्री इन्क्लिनेशन असणार आहे. पहिला कटिंग प्लेन आहे या पद्धतीनं, आणि या पॉइंट पासून खाली परत एक दुसरा कटिंग प्लेन आहे, त्याचा अँगल सुद्धा आहे 35. आता हे जे सेक्शन लाईन व्हर्टिकल एजेसला ज्या ठिकाणी कट करणार आहे त्या ठिकाणी पॉइंट घ्यायचे आहेत, जसं मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण घेतलंय त्याच पद्धतीनं. 1 डॅश या एजला कट करणारा ए डॅश पॉइंट असेल, 2 डॅश आणि 6 डॅश दोन एजेस या ठिकाणी आहेत, त्याला कट करणारे पॉइंट बी डॅश आणि सी डॅश घ्यायचा आहे. या ठिकाणी मध्ये ऍक्च्युअल कुठली एज नाही आहे, पण दोन कटिंग प्लेन या ठिकाणी मीट झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळं इथं सुद्धा आपण पॉइंट घेणार आहे, कारण या एजेस त्या फ्लॅट फेसेस जे आहेत त्या फेसेसला ब्रेक करणार आहेत. त्यामुळे इथं आपण पॉइंट घेतोय डी आणि ई. म्हणजे डी पॉइंट जो आहे तो 2 आणि 3 च्या मध्ये असेल, ई पॉइंट 5 आणि 6 च्या मध्ये असेल. हे पॉइंट कसे घ्यायचे आहेत हे आपण डेव्हलपमेंट मध्ये बघणार आहे, त्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल. त्यानंतर 3 डॅश 5 डॅश या एजला कट करणारे जे पॉइंट आहेत ते असेल एफ डॅश आणि जी डॅश. आणि ही जी कटिंग प्लेन आहे टॉप फेसला सुद्धा कट केलेली आहे. ऍक्च्युअली तिथे एज नाही आहे, टॉपचा फेस आहे, त्या ठिकाणी सुद्धा कट करणार आहे. तिथं सुद्धा पॉइंट आपल्याला घ्यावे लागतील.
एच आणि आय असे 2 पॉईंट आपण त्या ठिकाणी घेतोय. हे सुद्धा 2 पॉईंट कशा पद्धतीने डेव्हलपमेंट दाखवायचे आहेत हे तुम्हाला डेव्हलपमेंट ड्रॉ करताना लक्षात येईल मित्रांनो. डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठी त्याचा लॅटरल सरफेस जो आहे अनफोल्डेड लाईन जी आहे ती घ्यायची आहे, म्हणजे 20x6 एवढी लेंथ असेल त्याची. त्याच्यावर पॉईंट ड्रॉ करा 1 to 6, लास्टला परत 1 असणार आहे कारण 1 या ठिकाणी आपण अनफोल्ड केला आहे. 20 × 6 = 120 मिलीमीटर एवढीची लेंथ असणार आहे. हाईट असणार आहे जेवढी व्हर्टिकल सॉलिडची आहे तेवढीच असणार आहे, म्हणजे 40 mm असणार आहे. याच्यानंतर पॉइंट प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत. डेव्हलपमेंट मध्ये एज वरचे पॉइंट प्रोजेक्ट करून घेणं सोपं आहे. त्याच पद्धतीने आपण हे प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत. पहिला जो पॉइंट आहे A' हा 1 वरचा आहे, म्हणजे A1 वर झाला. दोन्ही बाजूला असणार आहे तो A पॉइंट. B आणि C हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट 2 आणि 6 वरचे पॉइंट आहेत. आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून आपल्याला डायरेक्टली ते पॉइंट मिळणार आहेत. 2 वरची B पॉइंट आणि 6 वरचा C पॉइंट. इथं असेल B पॉइंट आणि या ठिकाणी असणार C पॉइंट. याच्यानंतर D आणि E पॉइंट हे सुद्धा घ्यायचे आहेत, पण हे कसे घ्यायचे आहेत हे नंतर बघूया. पहिल्यांदा एज वरचे पॉइंट घेऊया आपण. F' आणि G' हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट घ्यायचे आहेत. 5 वरती आणि 3 वरती पॉइंट असणार आहे. 3 वरती असणार आहे F आणि 5 वरती असणार आहे G पॉइंट. याप्रमाणे पॉइंट मिळाले. त्यानंतर H आणि हे जे पॉइंट आहेत हे टॉपचे पॉइंट आहेत आणि त्या टॉप फेसला कनेक्ट होणारे पॉइंट आहेत. हे पॉइंट जर डेव्हलपमेंट मध्ये घ्यायचे असतील ते एज वरचे पॉइंट नाही आहेत, त्यामुळे त्यासाठी आपल्याला H आणि I मधून प्रोजेक्शन ड्रॉ करावी लागेल टॉप व्ह्यू मध्ये. लक्षात आलं? 2 इंटरसेक्ट होणार आहेत टॉप फेसला I आणि H पॉइंट. लक्षात आलं? हे 2 पॉइंट आपल्याला टॉप साइडला घ्यायचे आहेत, ते बेस साइडला नाही आहेत, टॉप साइडला आहेत. 4 पासून H पर्यंत कंपासमेंट डिस्टन्स घ्यायचा आहे आणि हे डिस्टन्स 4 पासून 3 च्या साइडला शिफ्ट करायचा. डिस्टन्स 4 पासून 3 च्या साइडला या ठिकाणी असेल पॉइंट H. सेम याच पद्धतीने पॉइंट असणार आहे. पॉइंट नंबर I 4 to I कंपासमेंट डिस्टन्स घ्यायचं आणि 4 to 5 च्या साइडला I हा पॉइंट मार्क करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी असेल पॉइंट I. लक्षात आलं? H आणि I असे 2 पॉइंट आपल्याला मिळाले जे टॉपला आहेत. त्यानंतर D आणि E पॉइंट आपल्याला बघायचे आहेत. आता हे D आणि E पॉइंट हे एज वर नाही आहेत, हे व्हर्टिकल फेस वरती असलेले पॉइंट आहेत. तर कुठल्या फेस वरचे पॉइंट आहेत तर ते 2 आणि 3 आणि 6 आणि 5 याच्यावरचे पॉइंट आहेत. ते एक्झॅक्ट सेंटरला असणार आहेत. ते 2 आणि 3 आणि 5 6 च्या मध्ये पॉइंट असणार आहेत. 2 आणि 3 आणि 5 6 चा मिड पॉइंट घेऊन व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे आणि D आणि E मधून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. ज्या ठिकाणी मीट होईल त्या ठिकाणी पॉइंट असेल D आणि पॉइंट E. अशा प्रमाणे सगळे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. व्हर्टिकल फेस आहेत, फ्लॅट फेस आहेत, त्यामुळे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून कंप्लीट करायची आहे डेव्हलपमेंट. ही डेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यानंतर जो व्हिजिबल पार्ट असणार आहे तेवढाच आपल्याला डार्क ड्रॉ करायचा आहे. बाकीचा कुठलाही पार्ट आपल्याला डार्क ड्रॉ करायचा नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फ्रंट व्ह्यू मध्ये सेंटरला कुठलीही लाईन नाही आहे, सेंटरला फक्त ऍक्सिस आहे. लक्षात आलं? असा हा डेव्हलपमेंट आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपला कंप्लीट झाला आहे मित्रांनो. तर बघूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट प्रॉब्लेम.